नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्यासाठी लागणारी जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्या पिन कमेंटमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण पुढे जाऊया आणि आजच्या मूळ विषयाला सुरुवात करूया. तर आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आज थोडंसं माझा घसा दुखत असल्यामुळे थोडंसं व्हायरल इन्फेक्शनमुळे माझा आवाज थोडासा तुम्हाला बदललेला लक्षात येईल. तर तरी सुद्धा आपण हे विश्लेषण करणार आहोत. फक्त हे विश्लेषण मी थोडक्यात करणार आहे. याचं कारण घसा तेवढीशी साथ देत नाहीये. तर सांगायचं उद्देश असा होता की आज ओपन जे झालं ते गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर आपली जी अपेक्षा होती, काल जे विश्लेषण केलं होतं, ती अपेक्षा अशी होती की ओपनिंग नंतर एक सेलिंग येईल. मात्र हे सेलिंग फार मोठं असणार नाही अशी आपली अपेक्षा होती. आणि त्यानंतर एक तर या रेंजच्या जवळ येऊन म्हणजे इथून वर जाईल, ह्या एरियामध्ये येऊन वर जाईल किंवा थोडंसं खाली जाऊन वर जाईल अशी आपल्याला अपेक्षा होती. आणि वर जाण्याची एक मूव्हमेंट त्यानंतर म्हणजे जी फायनल तेजीची मूव्हमेंट होती ती होणं आपल्याला अपेक्षित होतं. मात्र काय झालं, आज गॅप अप ओपन झाल्यानंतर नॉन स्टॉप आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आज आपण सकाळसाठी जे केलेलं विश्लेषण होतं हे चुकीचं ठरलं. आता हे चुकीचं का ठरलं याची अनेक कारणं असू शकतात. आता काय होईल की ती सगळी कारणं इथे सांगणं शक्य नसतं आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपण जे काही विश्लेषण करतो याची ॲक्युरसी 90 to 95% आहे. मी कधीही असा दावा करत नाही की आपल्या विश्लेषणाची ॲक्युरसी 100% आहे. 90 to 95% ॲक्युरसी आहे. याचं कारण हे विश्लेषण सोप्या पद्धतीनं व्हावं ह्याच्यासाठी काही ॲडजस्टमेंट आहेत. आणि त्या ॲडजस्टमेंटमुळे काय होतं की कधी-कधी आपलं विश्लेषण चुकीचं ठरतं. मग अशा वेळेला आपण काय करायचं? तर आता त्याच्या मदतीसाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आज अपेक्षा काय होती? खाली येऊन रिव्हर्सल होण्याची. आता या विश्लेषणामुळे आपल्याला नुकसान कमीत कमी कसं होतं ते देखील समजून घेऊया. की आता ज्या वेळेला रिव्हर्सल होणार होतं तर त्यावेळेला रिव्हर्सल झाल्यानंतर मग आपल्याला तेजीसाठी एंट्री करायची होती. म्हणजे आपण वाट काय बघत होतो की रिव्हर्सल होईल आणि त्यानंतर आपण तेजी करू. त्यामुळे आज तसं बघायला गेलं तर टेक्निकली आपल्याला इथे कुठलाही ट्रेड आला नाही. विश्लेषण चुकलं हे 100% जरी बरोबर असलं तरी ट्रेड मध्ये घेऊन आपण अडकलो नाही त्याच्यामध्ये. याचं कारण सेलिंग होणार हे माहित होतं आणि रिव्हर्सल झाल्यानंतर आपण तेजी करणार होतो, जे झालं नाही. त्यामुळे इथे ट्रेडच आला नाही आणि ट्रेड न आल्यामुळे आपलं त्याच्यामध्ये फारसं, निदान माझं तरी फारसं नुकसान झालं नाही. आता त्यानंतर हे जे एवढं मोठं सेलिंग आलं याची कारणं काय असू शकतात? तर बरीच कारणं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतील. सध्या जागतिक जे काही अनिश्चितता आहे, इराण आणि अमेरिकेच्या मध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं काही बातम्या येत आहेत आणि त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळाल्या. त्याचबरोबर जे IT मध्ये आपण
बघतोय की AI मुळे काही काही गोष्टी नव्यानं आपल्या पुढे येत आहेत आणि अशा वेळेला आयटीच्या स्टॉकमध्ये सुद्धा सेलिंग बघायला मिळते आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आज असा झाला की ओव्हरऑल मार्केटच आज कोलमडलं. म्हणजे सगळे आयटी सेक्टरच नाही तर अनेक सेक्टर जे डिफेन्सिव्ह सेक्टर मानले जातात, जे इतर वेळेला आपल्याला साथ देतात, असे सेक्टर सुद्धा आज कोसळताना आपल्याला बघायला मिळाले. आता हे झालं आज काय झालं. आता बेसिकली प्रश्न असा आहे की उद्या काय होऊ शकतं. तर उद्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मी तुम्हाला थोडंसं विश्लेषण करण्यासाठी मागे नेतो आणि ही जी लेवल आहे, ह्या लेवलला आपल्याला फार महत्त्व आहे आणि उद्या जर ही लेवल ब्रेक झाली, तर हे सेलिंग आणखीन कंटिन्यू होण्याची शक्यता आहे. पण याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आहे. तुम्ही ज्या वेळेला बघाल, मी तुम्हाला काय करतो डेली टाइम फ्रेमवर नेऊन दाखवतो, की ज्या वेळेला मोठं सेलिंग झालंय, त्या वेळेला काय झालं ते आपण जरा थोडंसं इतिहास बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथून जेव्हा मागे जाताय त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे एक मोठं सेलिंग होतं. गॅप अप ओपन झाली आणि खूप मोठं सेलिंग होतं. दुसऱ्या दिवशी काय झालं, थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं, खाली गेलं आणि बाउन्स आला. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय झालं, ज्यांनी एवढं मोठं सेलिंग झालंय हे बघून ट्रेड होल्ड केला होता, त्यांना इथे ट्रॅप केलं गेलं. ओके, हे झालं एक दिवस. मागं जाऊया. त्याच्या आधी बघा, एक खूप मोठं सेलिंग इथे झालं होतं फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच. दुसऱ्या दिवशी काय झालं बघा, दुसऱ्या दिवशी थोडं गॅप डाऊन झालं, खाली जाते असं दाखवलं गेलं. म्हणजे पहिल्या दिवशी ज्यांनी ज्यांनी सेलिंग केलं असेल त्या सगळ्यांना आणखीन किंवा नवीन लोकांना सुद्धा एंट्री करायला लावली आणि त्यानंतर बाउन्स आला. म्हणजे तिथे सुद्धा ट्रॅप झालेलं आपल्याला लक्षात येतंय. तुम्ही मागे जाऊन सुद्धा चेक करू शकता. त्याच्या मागे गेला तर तुमच्या लक्षात येईल. इथे बघा खूप मोठं सेलिंग झालं. इथे बघा खूप मोठं सेलिंग झालं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा खूप मोठं सेलिंग होतं, खूप मोठ्या ह्याच्यामध्ये कॅन्डल बनते, त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी छोटंसं का होईना बाईंग बघायला मिळतं. तर त्यामुळे उद्याचा दिवस आपल्याला पॉज करणं आवश्यक आहे. उद्या काय होतंय ह्याच्यावर मग पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. नुसती लेवल ह्याला खाली ब्रेक झाली ह्याचा अर्थ लगेच मोठं सेलिंग करायला सुरुवात करायची नाही. तर त्याच्यासाठी थोडीशी वाट बघायला लागेल. अर्थात आजच्या सारखं जर कंटिन्यू होतंय असं दिसलं, थोडंसं क्लिअर कट कळलं, तर मग आपण विचार करू शकतो आणि मग आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे उद्याचा दिवस थोडीशी वाट बघणं आवश्यक आहे. आपल्याकडे जर समजा मंदीचं विश्लेषण असेल, तर आपण थोडंसं आणखीन कंटिन्यू करण्याचा विचार करू शकतो. पण उद्या लगेचच आपल्याला खूप मोठा रिझल्ट बघायला मिळेल असं वाटत नाही. जर हे सेलिंग कंटिन्यू झालं, तर ते मात्र आपल्याला होऊ शकेल. त्यामुळे उद्याचे दिवस आपण काय करतोय, मी मुद्दाम आता जास्त काही वेगळ्या लेव्हल देत नाहीये उद्यासाठी. जर काही लेव्हल बनणार असतील, तर त्या मी उद्या लाईव्ह मार्केटमध्ये आपले जे आत्मा कोर्सचे सदस्य आहेत आणि ज्यांनी चॅनल मेंबरशिप घेतलेली आहे, तिथे मी ते शेअर करेन. पण आत्ता तरी असं वाटतंय की उद्याच्या दिवशी आपल्याला थोडासा आराम करणं आवश्यक आहे आणि मार्केटमध्ये कशा प्रकारची मूव्हमेंट होतीये त्यानुसार मग पुढचा निर्णय करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये मात्र आपलं विश्लेषण बरोबर आलेलं आहे. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं होतं, वरच्या बाजूला 61,400 ची लेवल दिलेली होती. 61,715 ची 700 ची होती, 715 केली होती थोडीशी. थोडंसं एक्स्ट्रा कॉशियस होऊन इथे तुम्हाला मी सांगितलं होतं काय होऊ शकतं. इथे असं होऊ शकतं की जर ह्या लेवलच्या वर टिकलं तरच आता तेजी कंटिन्यू होणार, असं क्लिअर कट मी तुम्हाला सांगितलं होतं. हा पण एक फॅक्टर लक्षात घ्या की ज्या वेळेला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण असतं, अशा वेळेला थोडंसं सावध राहणं अपेक्षित असतं. आता ह्याच्या वर टिकलं तरच तेजी होऊ शकते. इथून खाली आलं तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. फक्त आपण काय सांगितलं होतं, खाली येताना इथे एम पॅटर्न बनवून खाली येईल. आता काय झालंय, ज्या पद्धतीनं हे सेलिंग झालंय ह्याच्यामध्ये कुठेही एम पॅटर्न आपल्याला बनलेला दिसत नाहीये आणि त्यामुळेच आपल्याला एक शक्यता अशी वाटते की तो एम पॅटर्न जर बनायचा असेल तर खूप मोठा बनेल आणि एवढं मोठं सेलिंग झालंय, कदाचित उद्या नाही पण येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये एक शार्प आपल्याला रिव्हर्सल सुद्धा बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे थोडंसं सावध राहणं अपेक्षित आहे. ह्या लोकांना, ज्यांनी ज्यांनी हे सेलिंग केलंय, ह्या लोकांना ट्रॅप करण्यासाठी, नवीन लिक्विडिटी तयार करण्यासाठी एक शार्प रिकव्हरी सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्यांचा भ्रमनिरास होईल
की ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलंय त्या सगळ्यांना असं वाटायला लागेल की आपण उगीच होल्ड केलं, लॉस वाढतोय किंवा प्रॉफिट कमी होतंय, आणि ज्या वेळेला ते सगळे आपल्या पोझिशन सोडून देतील त्यानंतर मग आपल्याला एक मोठं सेलिंग पुन्हा बघायला मिळू शकतं. मार्केट हे नेहमी वेगवेगळ्या सायकल्स मध्ये चालतं. पहिल्यांदा आपल्याला थोडीशी भीती असते, हळूहळू कॉन्फिडन्स येतो, मग ओव्हर कॉन्फिडन्स होतो, आणि त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला पुढचं सायकल असतं ते तयार होतं. त्यामुळे ह्या सायकलमध्ये मार्केट चालतं हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे इथे आता एक बाउन्स येण्याची शक्यता आहे. तो उद्याच येतो का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर त्यामुळे इथे तर सेलिंग आलंय, एम पॅटर्न बनण्यासाठी वर जातं का आणि मग खाली सेलिंग होतं का, हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला लक्षात येईल. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत, आणि जाण्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्ही आता जॉईन बटनला क्लिक करून आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. जॉईन बटनला क्लिक केल्यावर आपल्या चॅनलची मेंबरशिप मध्ये काय काय फॅसिलिटीज उपलब्ध आहेत तर त्या सर्व तिथे लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही वाचू शकता, ब्रॉन्झ मेंबरशिप घेतली तर तुम्हाला काय फॅसिलिटीज मिळतील, सिल्वर घेतली तर काय मिळतील, गोल्ड घेतलं तर काय मिळेल, आणि प्लॅटिनम घेतलं तर काय मिळेल. सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. मॅक्झिमम सदस्यांनी गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिप घेतलेली आहे. त्यामुळे सध्या ह्याच दोन मेंबरशिपसाठी आपण जास्तीत जास्त कंटेंट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला सुद्धा YouTube चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. कमीत कमी गोल्ड मेंबरशिप सध्या घ्या, कारण ब्रॉन्झ आणि सिल्वर मध्ये अजून जास्त कुणी घेतलेली नसल्यामुळे फारशी आपण काय केलं, त्याचा जास्त कंटेंट सध्या उपलब्ध नाहीये. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करू शकता, हा माझा व्हॉट्सअप मेसेजचा नंबर आहे, याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता, कॉल करू नका. व्हॉट्सअप मेसेजद्वारे प्रश्न विचारू शकता, आणि तुम्ही याविषयी तुम्हाला आणि काही शंका असतील तर ती माहिती तिथे सांगितली जाईल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर सेन्सेक्स मध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर घेऊन जातोय. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला काय दिसतंय बघा. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला असं दिसतंय की ह्या दोन लेवल दिलेल्या होत्या. लेवल कोणत्या होत्या, मी थोडंसं झूम करून दाखवतो. खूप मोठं सेलिंग झाल्यामुळे आपल्याला एका ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित दिसत नाहीये. तर खालच्या बाजूला होती 83,525 ची लेवल, वरच्या बाजूला होती 83,655 ची लेवल. आपली अपेक्षा अशी होती की इथनं ओपन झाल्यानंतर सेलिंग यावं आणि ह्या एरियामध्ये रिव्हर्सल होऊन मग आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळेल. पण इथे रिव्हर्सलच आलं नाही, नवीन ट्रेडच आपला इनिशिएट झाला नाही. त्यामुळे आपलं जरी विश्लेषण इथे चुकलं असलं तरी इथे रिव्हर्सलचं कुठेही साईनच दिसलेलं नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये ट्रेडच घेऊ शकलो नाही, आणि ट्रेड न घेतल्यामुळे आपल्याला लॉस होण्याचं प्रमाण जे होतं ते नक्कीच ह्याच्यामध्ये राहिलं असेल. जर कुणी उतावीळपणे ट्रेड केला असेल याच्यामध्ये तर मात्र त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, लॉस होण्याची शक्यता आहे. उतावळीपणे मार्केटमध्ये कधीही ट्रेड करत जाऊ नका. जर मी सांगितलं ह्या लेवलला रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे तर आधी रिव्हर्सलचं साईन तरी दिसू द्या, एखादी ग्रीन कॅन्डल तरी बनू द्या, त्याचा हाय तरी ब्रेक होऊ द्या, मग आपण विचार करू शकतो की आता. आणि ह्याच्यामध्ये सिंपल गोष्ट असते, मी मुद्दाम आत्ता का सांगतोय मगाशी का नाही सांगितलं, जे सदस्य शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात त्यांना काही ना काहीतरी त्याच्यामध्ये जास्त ऍड ऑन गोष्टी मिळाव्यात, जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा माझा इथे प्रयत्न आहे. तर जर समजा इथून वर जातंय तर आपल्याला इथे ग्रीन कॅन्डल बनलेली दिसली पाहिजे, त्याचा हाय मोडलेला दिसला पाहिजे. जर समजा इथे खाली येतंय आणि वर जातंय तर ऍटलिस्ट ही लेवल ब्रेक झाली पाहिजे, ह्याचा हाय मोडला पाहिजे, मग आपण एंट्री करू शकतो. इथून खाली येऊन वर जातंय तर आपण ह्याचा हाय मोडला आणि वर जायला लागलं तर थोडंसं एंट्री करू शकतो, आणि ह्याचा हाय मोडून वर जायला लागल्यावर अधिकची एंट्री आपण करू शकतो. तर अशा प्रकारे जेव्हा होईल त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये एंट्री करणं आवश्यक आहे. नुसतं ह्या झोनमध्ये आलं म्हणून बाय करायचं नसतं. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात आली असेल. तर आता इथून खाली आलंय, आणि इथे जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, निफ्टीमध्ये सुद्धा सावध राहणं आवश्यक का आहे. तर निफ्टीमध्ये जसं मी दाखवलं होतं की हा जो आपल्याला 16 फेब्रुवारीचा लो होता, हा 16 फेब्रुवारीचा लो इथे ब्रेक झालेला आहे. निफ्टीमध्ये अजून तो ब्रेक नाही झालाय, पण सेन्सेक्स मध्ये ब्रेक झालाय. त्यामुळे थोडं सावध राहणं अपेक्षित आहे. कदाचित काय होईल, कदाचित जर ह्याच्या खाली टिकलं
तर आणखीन सेलिंग होण्याची शक्यता आहे. पण इतिहास बघता आपल्याला काय लक्षात येतंय, एक दिवस आपल्याला पॉज होऊ शकतो, एक दिवस थोडासा बाउन्स येऊ शकतो, अशी शक्यता आहे. आणि जर तो बाउन्स आला तर मग इथे अपेक्षित असणारा एम पॅटर्न सुद्धा बनेल आणि मग आपण पुढचं विश्लेषण व्यवस्थित करू शकू. तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. शेवटी व्हिडिओ क्लोज करताना ज्या काही गोष्टी सांगतो त्या आज सांगत नाही, याचं कारण घसा जेवढं अपेक्षित आहे तेवढी साथ देत नाहीये. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. धन्यवाद.